चैतन्य शेळके तरी बघू शकतात आपण आता गव्हाच्या वरमावर उभा आहे. आता ह्यो आपलाच गहू आहे घरच्या वावरातला गहू आहे. आता ह्यो तरी बी बराच मोठा झाला. त्याला युरिया बिरिया टाकलाय. इथं बाजूला कोळपे हाणणं चालू आहे. तुम्हाला दाखवू शकतो मी आता कोळपे हाणलेले. आता कोळपे हाणतो ना दाखवतो मी आता. हे पहा कॅमेरा चेंज झाले की लगेच दिसते कोळपे हाणलेली. हे पहा तिथं वजन काढणं कोळपे हाणणे चालू आहे. बाजरी आपली बाजरी ती स्वतःची. हे इथं गहू मक्का चट लावलेला आहे आपण गोऱ्यासाठी. स्पेशल गोरे ना आपल्याकडे 2 त्यांच्यासाठी लावलेले स्पेशल आहे गहू आपला. तर यात तुम्हाला दाखवू शकतो मी. चला आता गव्हाच्या दांड्यानं जातो दाखवतो तुम्हाला. काही इकडे तुम्हाला मेथी कोथिंबीर ते दाखवू भाजीपाला खायला. चला मी तुम्हाला भाजीपाला खायला दाखवतो. चलो हा भाजीपाला ह्या पाहिजे गहू लावला आपण. सारीकडे गहू आहे आपला. बाजरी खुरपणी चालू आहे. यायची ती पा इथं माग आपल्या आहे काय थोडा कडूळ थोडी मक्का आणि ती पेरलेली आहे. पहिलं आपल्या माठी माग गहू आहे. आपला स्वतःचा गहू आहे. इकडे चुलत्याचं गहू आहे. बाजूला पेरलेलं आहे चुलत्याचं गहू आहे. आणि आपला गहू आहे इथं बाजूला पेरलेला देऊ. इकडं बाजूला कडूळ आहे. बघू शकतो कडूळ हे तुरी जमा करत राहिल्या थोड्या. आणि कडूळ आणि ते बाकीचं मग हेच आपली बैल बिल पाणी पाजायचे. बाकी हेच एवढं काम आहे आपलं. मग आज काही काम नाही काही नाही. आज थोडं पाणी दिलं चुलते ते नाही असतं काही नाही. डुकरं फिकरं मिरलेलं दिसते याच्यातून. तेव्हा त्यांची बी चट बाजरी बिजरी भारी आली. त्यांची बाजरी इथं बाजरी बिजरी आहे तिथं. आणि पहिलं बाजूला गहू आहे त्यांचा. आणि इकडं पाठीमागे ही इकडं नाही का दिसते ही तुम्हाला ही इथं बाजरी आहे त्यांची. धन्यवाद मित्रांनो. आपल्या आयडीला सबस्क्राईब करा.